अयोध्येमध्ये प्रभू रामाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर खरं तर देशभरात मोठा उत्साह साजरा केला जातोय। खरं तर चौफुला म्हणजे पुणे जिल्ह्यातील जे चौफुलामधील न्यू अंबिका कला केंद्र आहे या ठिकाणी खरं तर या ठिकाणी ज्या नृत्यांगण आहेत यांच्याकडनं या ठिकाणी दीपोत्सव साजरा करत या ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करत खरं तर एकमेकांना लाडू चारत या ठिकाणी मोठा आनंद उत्सव साजरा केलाय। आपल्यासोबत येथील मालक आहेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात। मला सांगा कशा प्रकारच्या तुमच्या भावना आहेत, आज तुम्ही तर मोठा दीपोत्सव साजरा केलाय? अगदी अगदी खूप सुंदर भावना इतक्या आनंदाच्या आहेत। आज 500 वर्षानंतर आपल्या इथं रामाचं मंदिर उभं राहते। कारसेवकांनी जी बलिदान दिलेलं आहे, जे कष्ट केलं आहे, बाळासाहेब ठाकरेंनी जे स्वप्न बघितलं होतं ते मोदींनी साक्षात उतरून हे आम्हाला हे दाखवलं आहे। खरंच आजपासून रामराज्य सुरू केलंय ते मोदींना आम्ही खरंच धन्य धन्य मानतो। निश्चित या ठिकाणी जर आपण पाहिलं तर त्यांचे डोळे पाणावल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। मला सांगा कशा प्रकारे तो तुम्ही आनंद उत्सव साजरा केला? आज अयोध्यामध्ये प्रभू रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा झाली, तसंच आम्ही सर्व कलावंतांनी मिळून जसं जगभरात जी रोषणाई चालू आहे, रांगोळी काढून दिवे लावून एकमेकांना गोडधोड चालून दिवाळी साजरी करतायत, तसंच आज न्यू अंबिका सांस्कृतिक कला केंद्रामध्ये आमचे थिएटर मालक अशोक जाधव आणि जयश्री अक्का जाधव यांच्या सांगण्यावरून आम्ही ही दिवाळी साजरी केली आहे। एकमेकांना गोडधोड चारून रोषणाई साजरी केली आहे, फटाकड्यांची आकाशबाजी केली आहे। नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मला सांगा आज कशा प्रकारे तुम्ही इथं आनंद उत्सव साजरा केलाय आणि काय महिलांच्या भावना होत्या? महिलांच्या भावना चांगल्या होत्या। आम्ही फार म्हणजे रामाची मूर्ती आज स्थापना झाल्यामुळे आम्ही दिवाळीच केली थिएटरमध्ये। सगळे कलावंत आणि सगळ्या लोकांनी दिवाळी करून एक लाडूचे प्रसाद वाटून आणि आनंद केला। जय श्रीराम। नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आजचा जो क्षण आहे हा ऐतिहासिक क्षण खरं तर या ठिकाणी दिवाळी साजरा करून या ठिकाणी आनंद उत्सव साजरा केल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय। विनोद गायकवाड, लोकशाही न्यूज, दौंड, पुणे। आज अयोध्यामध्ये जे मंदिर उभं राहिले रामाचं, ते सर्व देशाने आनंदाने भरभरून कौतुक करून प्रत्येकाच्या दारामध्ये दिवे लावून एकमेकाला गोडधोड भरवून आज फटाक्यांची आताशबाजी ही दुसरी दिवाळी साजरी झालेली आहे। आणि येथील न्यू अंबिका सांस्कृतिक कला केंद्रातील सर्व कलावंतांनी इतक्या उत्साहाने नरेंद्र मोदींच्या आवाहनाला उत्तर म्हणून इतकं सुंदर हे सगळे सजावट रांगोळीची केलेली आहे। महिलांनी इतकं सुंदर सजावट केलेली, फुलांच्या पायघड्या घातलेल्या, दीपोत्सव साजरा केलेला आहे। आणि आता खरं आजपासून रामराज्य सुरू झालं आहे। जय श्रीराम। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।